जन्मोजन्मी आम्ही जोडीली भक्ती, तेने तुझी प्राप्ती झाली देवा. भक्ती प्रेम सुख देऊनी चक्रपाणी, ठेवी आपुले चरणी जन्मोजन्मी. नामा म्हणे आम्ही पायिक फुकाचे, नामा म्हणे आम्ही पायिक फुकाचे, धारक नामाचे तुझे देवा. भक्ती प्रेम सुख देऊनी चक्रपाणी, ठेवी आपुले चरणी जन्मोजन्मी. विठ्ठल विठ्ठल जन्मोजन्मी आम्ही जोडीली भक्ती, तेने तुझी प्राप्ती झाली देवा. भक्ती प्रेम सुख देऊनी चक्रपाणी, ठेवी आपुले चरणी जन्मोजन्मी. आता केशी राजा हेची विनवणी, मस्तक चरणी ठेवी तसे, धन्य धन्य नाम देवा. एका जनार्दनी करणे ठेवा. सेवेसाठी घेतलेला अभंग. संत श्रेष्ठ जगतवंदनीय भगवत भक्त शिरोमणी असणारे, पंढरीरायाचे डळीवाळ भक्त असणारे, ज्ञानोबरांचे सखे असणारे महान भगवत भक्त नामदेवराय यांचा 3 चरणाचा अभंग असून, ह्या 3 चरणामध्ये 3 प्रकारच्या भूमिकेत नामदेवराय तुम्हाला आम्हाला पाहायला मिळतात. अभंगाचं मनन केलं असताना, चिंतन केलं असताना लक्षामध्ये येतं, पहिल्या चरणातली भूमिका वेगळी आहे, दुसऱ्या चरणामधली भूमिका वेगळी आहे, आणि तिसऱ्या चरणातली भूमिका नामदेवरांची वेगळी अशा प्रकारची आपल्याला पाहायला मिळते. भूमिका जरी वेगळ्या असल्या तरी इच्छित स्थळापर्यंत जाण्याचा मार्ग मात्र एकच आपल्याला पाहायला मिळतो. जन्मोजन्मी आम्ही जोडीली भक्ती, तेने तुझी प्राप्ती झाली देवा. पहिल्या चरणातला इतिहास जर आपण पाहिला तर नामदेवरायला देवाने प्रश्न केला, नामदेवा अरे माझी प्राप्ती करण्याकरता काय केलं, माझी प्राप्ती करण्याकरता काय केलं, असा प्रश्न देवाने केल्याबरोबर नामदेवराय क्षणाचाही विलंब न लावता डायरेक्ट देवाला म्हणतात, जन्मोजन्मी आम्ही जोडीली भक्ती आणि तेने तुझी प्राप्ती झाली देवा. म्हणजे भगवंतानी केलेला प्रश्न आणि त्या प्रश्नाला नामदेवराय उत्तर देणाऱ्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे पहिल्या चरणात नामदेवरांची भूमिका आहे भगवंतानी केलेल्या प्रश्नाला उत्तर देणारी. दुसऱ्या चरणाकडे पहा, भक्ती प्रेम सुख देवोनी चक्रपाणी, ठेवी आपुले चरणी जन्मोजन्मी. दुसऱ्या चरणात नामदेवरांची भूमिका आहे भगवंताला मागण्याची, अपेक्षा व्यक्त करण्याची. तुझ्या चरणाजवळ
जन्मजन्मामध्ये आम्हाला राहता यावं आणि भक्ती प्रेम सुखाचा आम्हाला आनंद घेता यावा अशी भूमिका दुसऱ्या चरणात पाहायला मिळते. आणि तिसऱ्या चरणामध्ये नामदेवराय आपला परिचय भगवंताला देतात. अरे आम्ही कोण? नामा म्हणे आम्ही पाईक फुकाचे. पाईक म्हणजे दास, पाईक म्हणजे सेवक, नाही का? आपल्या मराठीमध्ये एकाच शब्दाचे कितीतरी समानार्थी शब्द आपल्याला पाहायला मिळतात. आम्ही तुझे दास आहोत, सेवक आहोत. नुसते दास आणि सेवक नाही, धारक नामाचे तुझे देव, तुझ्या नामाचे धारक अशा प्रकारचे आम्ही तुझे दास आहोत. म्हणजे 3 चरणामध्ये 3 भूमिका पाहिल्या. पहिल्या चरणामध्ये उत्तर देणारी भूमिका आहे, दुसऱ्या चरणामध्ये अपेक्षा व्यक्त करणारी भूमिका आहे, आणि तिसऱ्या चरणामध्ये आपला परिचय नामदेवराय भगवंताला करून देतात. विठ्ठल याच्यामध्ये अभंगाचा सरळ भावार्थ आपण पाहिला. अभंगातून नामदेवराय भगवंतानी केलेल्या प्रश्नाला पहिल्या चरणामध्ये उत्तर देताना आपल्याला पाहायला मिळतं. 700 वर्षापूर्वी पंढरीमध्ये असा प्रसंग घडला. पांडुरंगाच्या मंदिरात नामदेवराय गेलेले आहेत. नामदेवरायांच्या विण्याचा झंकार, नामचिंतनाचा गजर पांडुरंगाच्या कानावरती पडल्याबरोबर परमात्मा एकदम नामदेवरांच्या समोर आला. बाकीच्यांना सारून बाकीच्याला बाजूला केलं आणि थेट नामदेवरांच्या जवळ परमात्मा आला. थोडं ऐकव कमी करून टाकावं. आणि नामदेवला म्हणतात देव, काय नामदेवराया, कसं काय? कुणी म्हणावं? देवाने म्हणावं. काय नामदेवरांचा अधिकार आहे? नाथ महाराज वर्णन करतात. नाम जाता राहुळाजी, नाम जाता राहुळाजे, देव बोले आदित्यासी. नामदेव देवळामध्ये गेल्यानंतर
आधी भगवंतानं नामदेव संघ बोलावं, हा अधिकार नामदेवांचा आहे. एवढंच नाही, अहो नामदेव संघ बरोबर भगवंतानं जेव म्हणलं की जेवावं, दूध पे म्हणलं की दूध प्यावं, बस म्हणलं की बसावं, उठ म्हणलं की उठावं. याच अभंगाच्या दुसऱ्या चरणात नामदेव सांगतात, नाथ महाराज सांगतात नामदेवांचा अधिकार, देव जेवी सवे, देव जेवी अधिकार वर्णन करताना नाथ महाराज सांगतात, अरे देव जेवी सवे. सवे म्हणजे काय हो? एकच शब्द एकच शब्द एकाच चरणामध्ये दोनदा वापरला. देव जेवी सवे, ऐसी ज्याची देवा सवे. सवे शब्द एकाच वेळेस एकाच चरणात एकाच अभंगात दोनदा येणं हा व्याकरण दृष्ट्या दोष मानलाय. मग नाथ महाराजासारख्या भक्ताच्या हातून असा दोष निर्माण होईल का? छे, व्याकरण दृष्ट्या जर पाहिलं तर असा प्रश्न अर्थ निर्माण होतो की एकच शब्द दोनदा उच्चारला जाणं म्हणजे अति आदर. अति आदरामध्ये एक शब्द दोनदा उच्चारला जातो, नाही का? जेव्हा छत्रपतींनी एखाद्या माळव्याला हाक मारावी, हाक मारल्याबरोबर जी जी, नाही का, जी एकदा म्हणलं तर कळलं ना, किंवा आलो आलो आपण दोनदा म्हणतो का? आदर. अति आदरामध्ये हा दुरुक्ती दोष संभवतो. आणि दुसरा, दोन शब्द जरी असले तरी दोन्ही शब्दाचे वेगळे वेगळे अर्थ आपल्याला पाहायला मिळतात. देव जेवी सवे, पहिल्या सवे शब्दाचा अर्थ आहे नामदेवांच्या बरोबर देव जेवतो. ऐसी ज्याची देवा सवे.
अरे अशी जेवणाची देवाला काय लागली होती, सवय लागली नाही का. म्हणजे दोन शब्द जरी असले तरी अर्थ मात्र प्रत्येक वेळेस भिन्न आपल्याला पाहायला मिळतो. असा नामदेवांचा अधिकार आहे. देवानं बरोबर जेवावं. नाम्या सवे जेवी नोहे संकोचित, ज्ञानी याची भिंत अंगे ओढी किंवा नैवेद्य हातीचा मूर्ती देवी. कितीतरी आपण प्रमाण आपल्याला पाहायला मिळतील की नामदेवांचा इतका अधिकार असल्यामुळं ज्या ज्या वेळेस नामदेव आहे पांडुरंगाच्या मंदिरामध्ये जायचे आणि भगवंताने विचारू, नामदेवा अरे इकडं माझ्या प्राप्ती करता योगी योग करतात, तपी तप करतात, जपी जप करतात, ध्यानी ध्यान करतात. त्यांच्या ध्याना मनामध्ये मी कधी जात नाही. काय ज्ञानोबरांचे शब्द आहेत, वरी योगियाची मानसे उमरडोनी जाय. उमरडोनी जाय म्हणजे ओलांडून निघून जातो. योग्याच्या मनात क्षणभर परमात्मा थांबत नाही. किंवा एरवी हा योगी नाडळे वेदार्थासी ना कळे, जेत ध्यानाचेही डोळे पावती ना. ज्ञानोबा म्हणतात वेदाला कळला नाही, श्रुतीला कळला नाही. वेद नेते श्रुती नेती नेती म्हणती एकू गोविंदुरे. अरे कुणालाही न कळणारा किंवा नाथ महाराज स्पष्ट सांगतात, वेद जाणू गेला पुढे वेद जाणू गेला पुढे वेद जाणू गेला वेद जाणू गेला वेद जाणू गेला पुढे मौना वेद जाणू गेला पुढे मौना वेद जाणू गेला पुढे वेद जाणू गेला पुढे तुझला प्राप्त करीते गुह्य तुझला प्राप्त करीते हरिमुखी गाथा हरपती हरिमुखी गाथा वेद जाणू गेला पुढे मौनावाला जाणू गेला पुढे मौनावाला तुझला प्राप्त कैते वेदांना जाणण्याचा प्रयत्न केला, वेदाला कळला नाही, श्रुतीला कळला नाही, अन्य कुणाला कळला नाही. अरे ज्याच्यासाठी ज्या भगवंताच्या प्राप्ती करता कोणी यज्ञ करतं, कोणी होम हवन करतं, कोणी जपतप अनुष्ठान करतं नाही का, कोणी दाड्या वाढवतं,
कोणी जटा वाढवतं, कोणी अंगाला राख लावून फिरतं, कोणी फळाहारी, कोणी निराहारी. कितीतरी प्रमाण आपल्याला बघायला मिळतील. एवढा सायास करून सुद्धा हा परमात्मा त्यांच्या ध्याना मनामध्ये जात नाही. किंवा जेत बुद्धीची धावण रेगे, विचार मागुता पावली फिरे, तर्कू आईनी नेगे अंगी जयाच्या, जिथं कुणीही पोचू शकत नाही असा दुर्लभ असलेलो मी, असं कोण म्हणतंय? देव म्हणतात. देव. आणि नामदेवा, तू उठ म्हणलं की उठतोय, बस म्हणलं की बसतोय, खा म्हणलं की खातोय, पी म्हणलं की पितोय, नाही का? काय केलं माझ्या प्राप्ती करता आणि काय केलं म्हटल्यानंतर आपण थोडक्यात नामदेवांचा इतिहास जर पाहिला, नामदेवांचा जन्म एका युगातला नाही. आपण रोज काकड्यामध्ये म्हणते, काय म्हणतो? चौयुगाचा भक्तनामा उभा कीर्तनी, पाठीमागे उभी डोळे लावून जाणी. जनाबाई त्याला प्रमाण देतात की अरे 4 युगामध्ये नामदेवांची भक्ती आपल्याला पाहायला मिळते. कृत, त्रेता, द्वापर आणि कली. आणि या 4ही युगामध्ये निरपेक्ष उपासना नामदेवांनी केलेला इतिहास आपल्याला पाहायला मिळतो. आणि या उपासनेमुळेच तेने तुझी प्राप्ती झाली देवा. देवा, तुझी प्राप्ती आम्हाला यामुळे झाली, अन्यथा देव भेटणं अत्यंत कठीण आहे. किती कठीण आहे? तुकोबरात दृष्टांत देऊन सांगतात, सोन्याचे पर्वत, करवती पाषाण, अवघे रानोरान कल्पतरू. अरे सोन्याचे डोंगर करता येतील. तुम्ही म्हणताल महाराज पेपर वाचता का नाही? आत्ता कुठं थोडा उतरलाय नाही का? नाही तर 2 लाखाला भिडायला गेलेला तोळ्याचा भाव सोन्याचा, आणि तुम्ही काय म्हणता डोंगर? तोही कशाचा? सोन्याचा. शक्य आहे का? पण अशक्य आहे का? करायचंच म्हटलं होणार नाही का? सोन्याचे पर्वत करता येतील. तुकोबा याच्यापेक्षा पुढे जाऊन सांगतात, अवघे रानोरान कल्पतरू. रानामध्ये कशाची बाग लावू आम्ही? कल्पतरूच्या झाडाची बाग. अवघे रानोरान. शक्य आहे का? हे अति कठीण आहे. पण तरी सुद्धा निश्चय जर केला तर या गोष्टी शक्य आहेत. पण त्याही पेक्षा परिया दुर्लभ विठोबाचे पाय, परिया दुर्लभ विठोबाचे पाय, परिया
दिला, अरे अशक्य गोष्टी शक्य होतील, पण त्याही पेक्षा परमात्मा भेटणं अत्यंत कठीण आहे. त्या भगवंताच्या प्राप्तीकरता शास्त्र 3 प्रकारचे आपल्याला मार्ग सांगतं. अनेक मार्ग आहेत, पण त्यातले मुख्य प्रामुख्यानं जर पाहिले तर 3 मार्ग आपल्याला पाहायला मिळतात. त्यातला पहिला मार्ग आहे देवाच्या प्राप्तीकरता ज्ञान, दुसरा आहे योग आणि तिसरा आहे कर्म. ज्ञानानं देव भेटतो, कर्मानं देव भेटतो आणि योगानंही देव भेटतो. पण या तिन्ही मार्गाचा आणि कलियुगाचा जर विचार केला तर कलियुगामध्ये अवघ्या वाटा झाल्या क्षीण, कली न घडायची साधन. तुकोपराय शिक्का मारतात की अरे कलियुगामध्ये इतर कोणतंही साधन भगवंताच्या चरणापर्यंत आपल्याला घेऊन जाऊ शकत नाही. कारण निळोपराय सांगतात, नाना साधनाच्या केल्या खटपटा, परी त्या न पवती याच्या दारवंटा. निळोपराय सांगतात की बाबा अनेक साधनांच्या खटपटा म्हणजे प्रयत्न आपण करतो, पण तरी सुद्धा परी त्या न पवती, न पवतीला अंडरलाईन करा. ह्या कोणत्याही वाटा भगवंताच्या उंबऱ्यापर्यंत सुद्धा. दारवंटा म्हणजे काय हो? उमरा. दारवंटा म्हणजे उमरा. राखे दारवंटा बळीचा, नाही का? उंबरठा. आणि त्या उंबऱ्यापर्यंत सुद्धा देव तर लांब राहिला, उंबरा बाहेर असतो नाही का? उंबऱ्यापर्यंत सुद्धा आपल्याला जाता येत नाही इतर मार्गानं. ज्ञानाचा जर विचार केला, ज्ञानानं देव भेटतो नाही असं नाही. देव कळण्याकरता काय पाहिजे हो माणसाकडे? पैसा पाहिजे का ज्ञान पाहिजे? किती पैसा असला म्हणजे आपल्याला देव कळल? छे, नये मोल देता धनाची राशी. धनाच्या राशीच्या राशी जरी होतल्या तरी परमात्मा कळणं अत्यंत कठीण आहे. परमात्मा कळण्याकरता ज्ञानच पाहिजे. ज्ञानोपरा देखील सांगतात, तरी परमात्मा इसे जे एक वस्तू असते ते जया दिसे ज्ञानास्तव. ज्ञानाशिवाय परमात्मा कळणं अत्यंत कठीण आहे. मग ज्ञान प्राप्त करण्याचा प्रयत्न जर आपण कलियुगामध्ये केला तर कलियुगामध्ये ज्ञान प्राप्त करणं इतकं आयुष्य तुमच्या आमच्याकडे नाही. का नाही? कृतत्रेता द्वापार ह्या 3 युगाचा जर विचार केला तर या तिन्ही युगामध्ये माणसाला भरमसाठ आयुष्य होतं. कृतयुगामध्ये 1,00,000 वर्षाचं आयुष्य होतं. किती? 1,00,000 वर्षाचं आयुष्य होतं. आपल्याला कितीतरी उदाहरणं पाहायला मिळतात. एखादा ऋषी तपश्चर्याला बसल्यानंतर हजारो वर्ष तपश्चर्या करायचा. किती? हजारो वर्ष. का? तर कृतयुगामध्ये माणसाचा प्राण अस्थिमय होता. कुठं राहायचा प्राण? हाडामध्ये राहायचा. त्यानंतर युग बदललं, प्राणानं पुन्हा जागा बदलली. त्रेतायुगामध्ये माणसाचं आयुष्य 10,000 वर्षाचं होतं. का होतं? कारण कृतयुगामध्ये हाडामध्ये प्राण होता आणि त्रेतायुगामध्ये हाच प्राण मांसमय प्राण झाला, मांसामध्ये राहिला. आणि मांसामध्ये राहिल्यामुळं मांस हे हाडापेक्षा टिकण्याकरता कमकुवत आहे. म्हणून त्या 1,00,000चा 1 झिरो पुसला, किती राहिलं खाली? 10,000 वर्ष प्रभू रामचंद्राच्या अवतारामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. पुन्हा युग बदललं, द्वापार युग आलं आणि द्वापार युगामध्ये पुन्हा प्राणाने जागा बदलली. मांसमय प्राण जो होता तो मांसातनं निघाला आणि रक्तामध्ये राहिला. त्याला रक्तमय प्राण म्हणतात. रक्त हे मांसापेक्षाही कमकुवत टिकण्याकरता. आणि त्यामुळं त्या 10,000चा 1 शून्य कटला. का? किती राहिलं? 1,000 वर्ष भगवान श्रीकृष्णाच्या अवतारामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आणि कलियुग आल्यानंतर ह्या कलियुगाचा जर विचार केला तर पुन्हा प्राणाने जागा बदलली आणि तो रक्तातला प्राण निघाला आणि अन्नमय प्राण म्हणला. कोणता प्राण झाला? अन्नमय. जर तुम्ही सकाळी नाश्ता केला तर भजन, बरोबर आहे ना? का चूक आहे? मला सांगा, सप्ताह करताना, सप्त्याचं नियोजन करत असताना सगळ्यात पहिल्यांदा विचार आपण काय करतो? वा, म्हणजे अनुभवाची बोलत तिकडे नाही. सगळ्यात पहिला विचार कोणाचा? पंक्तीवाल्याचा. एकदा का अन्नदाते फिक्स झाले, कीर्तन करायला काय कमी हो, ढिगाणं पडलेत नाही का? कीर्तन करायची व्यवस्था करायची गरज पडत नाही. फक्त अन्नदात्याची व्यवस्था करावी लागते. का? तर प्राण अन्नमय आहे. तुकोबरा देखील म्हणतात, करू भजन भोजन आणि मग गाऊ निर्मळ ते गुण. किंवा आपल्या मराठीतली म्हण आहे ना, आधी वा मग विठोबा. पहिल्यांदा जर कशाची चिंता करतो आपण तर पोटाची.
आणि पोटाची चिंता करत असल्यामुळे कलियुगामध्ये अन्नमय प्राण आहे ना. बरं हे अन्न सकाळी केलेलं अन्न उन्हाळ्यामध्ये संध्याकाळी टिकतं का हो? तुम्ही फ्रीजमध्ये नका ठेवू, पण नसतं मोकळं जर ठेवलं तर टिकणं कठीण आहे. आणि त्यामुळं त्या हजारात एक शून्य पुसला, किती राहिलं खाली? कलियुगामध्ये आपलं आयुष्य शतवर्षाची गणना किंवा कानोपराय सांगतात अल्प आयुष्य मानवी देह, अल्प आयुष्य शतगणी देते अर्ध रात्र काय, मध्यपाल तो पिडा काय भजनाची उडलते पाहे राम राम अल्पायुष्य मानवी देह. अरे माणसाच्या देहाचं आयुष्य कलियुगात जर आपण तुम्ही आम्ही पाहिलं, किती आयुष्य आपलं? शतवर्षाची गणना 100. अहो त्या 100त सुद्धा कानोपरा सांगतात अर्ध रात्र हाय. म्हणजे 100 मध्ये 2 भाग पडले. 50-50 वर्षाचे. पहिले 50 वर्ष कुठे गेले हो? 50 गेले का जास्त गेले हो? माणसं रात्री बी झोपत्या. वा, हे तुम्ही कबूल करता म्हणून बरं आहे नाही का? हा, पण ठीक आहे. कानोपरा म्हणतात त्याप्रमाणे 50 आपलं झोपीत गेलं. राहिलं किती आपल्याकडे? 50 वर्ष. राहिलेल्या 50 मध्ये अजून 3 भाग पडतात: बालपण, तरुणपण आणि म्हातारपण. ह्या तिन्ही अवस्था जर पाहिल्या तर मला सांगा, आपल्याला ज्ञान कधी प्राप्त होते? बाल्यावस्थेत ज्ञान प्राप्त होते का? नाही. मग तारुण्यामध्ये? तारुण्यातही नाही. मग म्हातारपणामध्ये होत असेल नाही का? नाही, तिथंही नाही. बालपण गेले नेनता, तारुण्य दशे विषयता आणि वृद्धपणे प्रवर्तली चिंता. जगद्गुरु तुकोबरा सांगतात की अरे बाल्य अवस्था अज्ञानात निघून जाते, तारुण्य विषयात निघून जातं आणि म्हातारपण चिंतेमध्ये निघून जातं. मला सांगा, कोणत्या अवस्थेत ज्ञान प्राप्त होते आपल्याला? बाल्य अवस्था, खेळता या पोरा नाना छंदे. आयुष्याची 80 वर्षे गेली 12 आणि खेळता या पोरा नाना छंदे किंवा नाना मते. अनेक छंदामध्ये बालपण आपलं सगळं निघून जातं आणि त्यानंतर आपल्याला काय प्राप्त होतं? तारुण्य. आणि या तारुण्यामध्ये विषयाचे चरवणी आणि केली आयुष्याची गाळणी. विषय भोगत असताना ज्ञान प्राप्त करून आपला उद्धार करून घ्यावा अशी इच्छा सुद्धा आपल्याला होत नाही. भगवान म्हणतात, अर्जुना, अरे मनुष्यानाम सहस्रेषु कश्चित येतते सिद्धये येततामपि सिद्धानाम कश्चिन माम वेत्ति तत्वता. हजारातून एखादा मनुष्य मला जाणण्याचा प्रयत्न करतो, ज्ञान प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न करतो.
बाकीचे तुम्ही आम्ही 999 विषयामध्ये तंग आहोत. हे तारुण्यामध्ये ज्ञान प्राप्त करणं अशी इच्छा होणं सुद्धा अत्यंत आपल्याला कठीण आहे. मग राहता राहिलं काय? म्हातारपण. म्हातारपणामध्ये ज्ञान प्राप्त होते का? छे अहो आपलं सरकार सुद्धा एवढं हुशार आहे. आपल्या वयाला 60 का पूर्ण झालं काय करते? आपल्याला रिटायर करते. का रिटायर करते? तुम्ही आता काम करण्याच्या हा हे तुम्ही मनापुरतं काय असेल ते नाही का, तुम्ही राहिला नाहीत त्या, म्हणून सरकार तर एवढं हुशार आहे तुम्हाला आम्हाला 60 नंतर पुन्हा चान्स देत नाही. मग आमचा पांडुरंग एवढा भोळा आहे होय तुम्हाला 60 नंतर पुन्हा पास करायला? छे जमणं शक्य नाही बुवा. का? अरे म्हातारपणामध्ये कोणतंही चांगलं कार्य आपल्यातनं होणं अत्यंत कठीण आहे. का कठीण आहे? वृद्धपणे प्रवर्तली चिंता. आपल्या मराठीत एक म्हण आहे बघा, साठी बुद्धी नाटी, किंवा कैसा विपरीत झाला तोची देह नव्हे तुझा, नाही का? माणसाच्या देहाची अवस्था जर आपण त्यावेळेस पाहिली तर नाक मुख गळू लागले, लाळ आणि शेंबूड, श्वानापरी गती झाली, अवघे करते हाड हाड. बरोबर आहे ना? ही अवस्था आपली आहे. आणि तशा अवस्थेत ज्ञान प्राप्त करणं छे काय आहे? नेहमी दृष्टांत सांगतात कीर्तनकार की असंच रिटायर झालेलं मनुष्य म्हातारं घरी आलं. रिटायर झाल्यानंतर म्हाताऱ्याने लक्ष कुठं घातलं? घरामध्ये. आणि म्हाताऱ्यानं घरात लक्ष काय घातलं ते म्हाताऱ्याचं पोराला पटत नाही आणि पोराचं म्हाताऱ्याला पटत नाही. आणि सारखी दोघांची भांड्याला भांडे अशी लागू लागली, सारखे खटके उडू लागले. एक दिवशी पोरगा म्हणलं, बाबा अहो आपल्या गावच्या लोकांनी मिळून पंढरपुरामध्ये एवढी मोठी धर्मशाळा बांधली आहे, बरं मग जा ना म्हणजे चातुर्मास तिकडं. आणि चातुर्मासाला जा म्हटल्यानंतर म्हाताऱ्याचा नाईलाज झाला. नेमकीच आषाढीची वारी आली होती, दिंड्या पंढरपूरला निघाल्या होत्या. त्याला वाटलं आपण बी नीटीत नाव नोंदवावं, जावं पंढरपूरला, चातुर्मास तिकडं थांबावं म्हणजे कटकट होणार नाही कोणाची. एका दिंडीत नाव नोंदवलं, दिंडी पंढरपुरामध्ये आली. जोपर्यंत दिंडी पंढरपुरामध्ये आहे तोपर्यंत कशाची कमी आहे का? सकाळचा चहा नाश्ता टाइम टू टाइम, दुपारचं जेवण टाइम टू टाइम, संध्याकाळचं जेवण टाइम टू टाइम. एखाद्या वेळेस काकडा उशिरा लागल, एखाद्या हरिपाठ मागं पुढे चालू होईल, नाही का? कीर्तन मागं पुढे होईल, पण जेवणाचा टाइम मागं पुढे होते का? त्यात कोणत्याही प्रकारची ऍडजस्टमेंट नाही. जोपर्यंत दिंडी पंढरपुरामध्ये आहे तोपर्यंत म्हाताऱ्याला काही कमी पडलं नाही. गोपाळपूरचा काला झाला, दिंड्या माघारी निघाल्या. म्हातारं म्हणलं महाराजाला, महाराज मी इथंच थांबतो म्हणा चातुर्मास. महाराजाला आनंद वाटला, वा 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 वा, थांबा म्हणले. हिगा किल्ल्या संपूर्ण धर्मशाळेच्या, राम म्हणले इथं. म्हाताऱ्याला किल्ल्या दिल्या आणि दिंडी निघून गेली. रात्रीची वेळ होती, रात्रीच्या जेवणाची व्यवस्था करून ठेवली होती, तेवढं खाल्लं त्यानं. सकाळी उठल्या म्हाताऱ्याला चहा लागायचा. उठल्याबरोबर बघतोय कुठं चहा देणार कोण आहे. दिंडी गेल्यानंतर काय मिळते हो? काय बी मिळेना. अरे बापरे, नाश्त्याची वेळ झाली, नाश्ता नाही. दुपारची वेळ झाली, पोटात कावळं वरडायला लागलं. सकाळपासून उपाशी आहे, काहीच नाही. आता काय करावं? धर्मशाळा काय खायला देते होय? छे म्हातारं उठलं, काठी घेतली हातात, चालत 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 पंढरपूर गावामध्ये आलं. आणि गावात विचारलं, का हो इथं कुठं सप्ताह आहे का? सप्ताह म्हटल्याबरोबर चातुर्मासातला पहिला सप्ताह आमच्या नामदेव मंदिरामध्ये सुरू होतो. नामदेव रस्त्यामध्ये सोडायचा. लोकांनी सांगितलं, जा नामदेव मंदिरात, सगळी व्यवस्था. होय सगळी व्यवस्था आहे, सकाळचा चहा नाश्ता आहे, दुपारचा आहे, संध्याकाळचा आहे, मध्ये अल्पोपहार अजून वेगळाच आहे म्हणले. असं मात्र काठी टेकत 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 नेमकं आमच्या वाड्यामध्ये आलं. आणि समोरासमोर त्याची माझीच गाठ पडली. दोघांची गाठ पडल्याबरोबर म्हाताऱ्याची अवस्था अशी होती, काठी लट 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 अशी हालायची. खोबऱ्याची वाटी झाले असते, मुख गळत असते, नाक श्लेष्म पुरी, खोबऱ्याच्या वाटीसारखं तोंड झालेलं, नाकातनं गंगा जमुना थांबत नव्हत्या, डोळ्यातली चिपळण निघालेली नव्हती. अशा स्वरूपात म्हातारं समोर उभं राहिलं. म्हणलं, आजोबा अहो इकडं कोण काढ.
म्हातारं म्हणलं मला सप्त्याला ठेवा. मी म्हणलं तुम्ही लवकर घरी जावा. कसा मेळ लागायचा म्हणलं. हातपाय लट 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 करायला लागले आणि सप्त्याला कसं ठेवणार. म्हातारं ऐकना मला ठेवाच म्हणला. मी विचार केलं सप्त्याला ठेवून करायचं काय म्हणलेला. आजोबा अहो सप्त्याला राहून करणार काय तुम्ही. आणि करणार काय म्हटल्याबरोबर म्हातारा असं इकडे इकडे फक्त आपला विना घेतलेला पारेकरी. त्याला वाटलं विना धरायचं काम सोपं आहे म्हणला. काय धरायचं काम सोपं आहे. विना धरायचं काम सोपं आहे. आता मला सांगा विना धरायचा असतो का विना घ्यायचा असतो. हा विना घ्यायचा असतो पण आपण काय म्हणतो विना धरायला ठेवा. धरायला तर धरायला राहू द्या. एखादा असला नमुना मी आपल्याकडे पाहिजे म्हणलं नाही का. म्हाताराला ठेवलं आणि नेमकं कर्म धर्म संयोगानं म्हाताराला पारा मिळाला हरिपाठाचा. हरिपाठ सुरू झाला. आता म्हातारानं कधी आयुष्यात हरिपाठ कधी केला नव्हता. कधी सप्त्यामध्ये आला नव्हता आणि इकडं हरिपाठाचाच एकदम पारा मिळाला. वारकऱ्याने म्हणावं तो हा विठ्ठल बरवा. म्हाताराला नीट ऐकायला न आल्यामुळं म्हातारा म्हणतंय तवा विठ्ठल बरवा. हा तवा तवा विठ्ठल नाही तो हा विठ्ठल बरवा. मला असू द्या अजून थोडा हरिपाठ पुढे जाऊ द्या. हरिपाठ पुढे गेला. वारकऱ्याने म्हणावं सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला उद्धवा लाधला कृष्णदत्ता. काय पाठ आहे आपला. सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला. वारकऱ्याने सत्वर उच्चार म्हटलं पण ह्याला नीट ऐकायला आलंच नाही. म्हातारं म्हणू लागलं सत्वर चावला प्रल्हाद बोंबलला मला. एवढंच नाही पुढं उद्धवा लाधला. हे म्हणते उद्धवा लाद घातला म्हणते. लाद घातलाय का म्हणजे असू द्या अजून थोडा हरिपाठ पुढे जाऊ द्या. अजून हरिपाठ पुढे गेला. वारकऱ्याने म्हणावं जात वीत गोत कुळ शिळ मात. पुढं काय बघा मी न सांगताच लोकांना कळलं नाही का. जात वीत गोत कुळ शिळ मात. अरे भजे खा नव्हते भजे काय. भजे का त्वरित भावना एकत आणि वारकरी सरळ म्हणतात भजे का त्वरित आला का. भजे काय का ते भज का हे म्हणतं भज खा. म्हणलं असू द्या भज तर भज म्हणलं नाही का. म्हणलं जाऊ द्या ना का हरिपाठी ना. पण ज्याला ज्याला मराठी मनुष्य म्हटलं जातं ज्याला ज्याला वारकरी म्हटलं जातं त्यानं कमीत कमी ज्ञानोपरांच्या आरतीन तुकोबराचा एक तरी अभंग मुखोद्गत केला पाहिजे नाही का. हा आपल्याला आरती नीट म्हणता नको आपल्याला अजून. वारकऱ्याने म्हणावं लोपले ज्ञानाच्या की हित नेनती कोणी अवतार पांडुरंग नाव ठेवले ज्ञानी. वारकरी म्हणतात अवतार पांडुरंग नाव ठेवले ज्ञानी. म्हाताराला नीट ऐकायला न आल्यामुळे म्हातारा म्हणते अवतावर पांडुरंग म्हणते. अगं अवतावर पांडुरंग बरे अवतार पांडुरंग हे म्हणते अवतावर पांडुरंग. आरती ज्ञान राजा काय शब्द आहे आपला. आरती ज्ञान राजा माहितच नाही आपल्याला. लोक अजून बी म्हणतात आरती गिन्यान राजा. आला का गिन्यान राजा वय रे. आरती ज्ञान राजा हे म्हणते गिन्यान राजा. असू द्या हरिपाठ आपल्याला पाठ होईना बुवा. ज्ञान कधी प्राप्त व्हायचं. ज्ञान प्राप्त करणं अत्यंत कठीण आहे. झालंच ज्ञान तर त्या ज्ञानाचा काय होते अहंकार होते. ज्ञान मार्गाने जात असताना ज्ञानाचा अहंकार होते. आणि ज्ञानाचा अहंकार का झाला की ज्या साध्यासाठी ज्या साधनाची आपण त्या ठिकाणी देखभाल करतो किंवा त्या साधनाने वाटचाल करत असतो त्या साधनानं जर ते साध्य प्राप्त झालं नाही तर परिणाम कशामध्ये आहे दुःखामध्ये. आणि दुःख होतं ज्ञानानं जात असताना. ज्ञान मार्गानं कलियुगामध्ये तिकडं देव भेटत नाही. का भेटत नाही तर ज्ञानाचा माणसाला काय होतो अहंकार होतो. आणि अहंकार का झाला की मग तुकोबरा म्हणतात तुका मने आसे चांदिया धोरी. तुका मने आसे चांदिया धोरी. तुका मन आसे चाहनिया दूरी.
नाही बरं. शहाणे म्हणजे अहंकारी. अहंकारी यापासून परमात्मा दूर निघून जातो. तिथं क्षणभर सुद्धा थांबताना आपल्याला पाहायला मिळत नाही. उलट बाळे भोळे भक्त गाताती साबडे त्यांचे प्रेम आवडे विठोबासी. भगवंताला भाड्या भोळ्या भक्तांचं प्रेम आवडतं. जे अहंकारी आहेत त्याच्यापासून मात्र परमात्मा दूर निघून जातो. किंवा नाथ महाराज भागवतामध्ये सांगतात, तिळवर राखोनी अभिमान जरी मजरी गता अनन्य शरण तरी माझी प्राप्ती नवेदान अभिमान विघ्न प्राप्तीसी. नाथराय म्हणतात की अभिमानामुळं विघ्न ओढवतं, पण देवाची प्राप्ती होणं अत्यंत कठीण आहे. म्हणजे ज्ञानानं कलियुगामध्ये भगवंताकडे जात असताना एकतर ज्ञान प्राप्त होत नाही, झालंच ज्ञान तर त्या ज्ञानाचा अहंकार होतो, आणि अहंकार का झाला की परमात्मा आपल्यापासून दूर निघून जातो. म्हणजे कलियुगात ज्ञानाचा विचार केला, ज्ञान तर पाहिजे. मगाशी सांगितलं देव कळण्याकरता कशाची आवश्यकता आहे? ज्ञानाची आवश्यकता आहे. पण ते ज्ञान इतरत्र प्राप्त होत नाही. ते ज्ञान प्राप्त करण्याकरता संतांच्या संगतीमध्ये आपल्याला जावं लागतं. आणि संतांची संगत कलियुगामध्ये होणं अत्यंत कठीण आहे. का? बहुवा वगड आहे संत भेटी आणि तरी जगजेठी करुणा केली. पण भगवत भक्त भेटणं अत्यंत कठीण आहे. म्हणून ज्ञानानं देवापर्यंत पोचणं कलियुगामध्ये कठीण ठरतं. लोक म्हणजे राहू द्या ज्ञान मार्ग, योगानं आम्ही भगवंताची प्राप्ती करू. अरे योगानं करू म्हणणं सोपं आहे, पण योगामध्ये किती दुःख आहे हो. शरीर शोषण प्राण निरोधन मनोजय हटयो. शरीर शोषण प्राण निरोधन मनोजय हटयो. भूत पीडन कुंडलिनी कलिमल दलभंग. भूत पीडन कुंडलिनी कलिमल दलभंग. रुद्र बाहुता से करोमी करियो भंग. करोमी करियो भंग. हे ब्रह्मानंदी मिसळे परे उमो भंग. ब्रह्मानंदी मिसळे परे उमो भंग. ब्रह्मानंदी मिसळे परे उमो भंग. याच वासुदेवाचा अनुवाद ज्ञानोबा एका ओळीमध्ये करतात. अपानाची आकवाडा लावून आसन मुद्रा सुवाडा. मूळ बंधाचा हुडा पन्नासीला असेचे लाग तोडिले. धैर्याचे कडे झालेले शांतीचे शोधिले काळवके. या श्लोकावरती टीका करताना ज्ञानोबा म्हणतात 12व्या अध्यायामध्ये क्लेशोदिक तरस्तेषाम अव्यक्ता सक्त चेतसाम. अव्यक्त आहे गतिर्दुक्तम देहवद्वीर वाप्यते. याच्यावरती भरपूर वय आपल्याला पाहायला मिळतील, पण एकाच वय म्हणजे सांगतो योगामध्ये किती कठीणपणा आहे. वाचून योगाची या फळे अधिक काही मिळे ऐसे नाही आगळे कष्टाची तया. ज्ञानोबा अगदी स्पष्ट सांगतात की बाबा अजून योगामध्ये तुम्हाला काय मिळायचं आहे. योगामध्ये आत्यंतिक दुःख आहे. किती दुःख आहे. आम्ही पाठाला असताना विठ्ठल बाबा घुले सांगायचे या श्लोकावर बोलताना. दृष्टांत देऊन ज्ञानोबा सांगतात. पाहे पा लोहाचे चणे जई बोचरिया पडती खाणे तई पोट भरणे की प्राणे शुद्धी म्हणू. काय मार्मिक दृष्टांत ज्ञानोबा देतात. बोचऱ्या माणसाला भूक लागली. बोचरा बोचरा म्हणजे कळलं का तुम्हाला? ज्याच्या तोंडामध्ये एकही दात शिल्लक नाही याला काय म्हणते हो? बोचरा. तुमच्याकडे काय म्हणते? ह्या भागात काय म्हणते? बोचरच म्हणते. आमच्या पंढरपुरी भाषेमध्ये याला म्हणते बोळक म्हणते. काय म्हणतात? बोळक. बोळक म्हणजे तोंडाचं बोळक झालं असं नाही का? एक ज्याच्या तोंडात एकही दात नाही, ज्ञानोबरांच्या भाषेत त्याला बोचर म्हणतात. आणि त्या बोचऱ्या माणसाला भूक लागली म्हणून काय खायला दिलं? काय खायला दिलं? लोखंडाचे चणे. जमल का हो त्याला?
मी म्हणतो लोखंडाचे चणे सोडा, ज्याच्या तोंडात एकही दात नाही अशा माणसाला केळ खायला द्या. काय खायला द्यायचं? केळ खायला द्यायचं. आणि ते केळही कसं असलं पाहिजे? हातात हात लावल तिथं गुदकुल्या, नाही का? मऊ असलेलं केळ असावं आणि त्याला खायला द्यावं ज्याच्या तोंडात एकही दात नाही. आता काय सांगू तुम्हाला, दात पडल्यामुळं हिरड्यात टणक होत्या. ती हिरड्या कशा असतात? टणक असतात. आणि हिरड्याचा आकार कसा असतो? असं अर्धगोल असते, बरोबर ना? कसं असते? अर्धगोल असते. माझ्या शब्दावर विश्वास नसेल तर दात पाडून बघा. फक्त आता नका, सप्ताह होऊ दे आपला, नाही का? असं अर्धगोल असते आणि टणक असतात हिरड्या. अर्धगोल आणि टणक. केळ कसं असतं? मऊ आणि गोल असतं, बरोबर? आणि त्या केळाचा तुकडा तोडून म्हातारं तोंडात टाकतं. तोंडात केळाचा तुकडा टाकल्याबरोबर उजव्या हिरड्यानं का दाबलं, केळ घसारतंय आणि कुठे येतंय? डावीकडे येते. डावीकडून दाबलं की पुन्हा रिवर्स मारते, नाही का? पुन्हा माघारी इकडे येते. अहो, इकडून दाबलं की इकडं, इकडून दाबलं की इकडं, इकडं इकडे इकडे केळ करते, पण त्याला केळ चावलं जात नाही. मला सांगा, ती म्हातारा इकडे इकडे बघतं, कोण बघत नाही ना, पटकन केळ गिळतं, खेळ संपून टाकतं. नकोच म्हणता येईल जास्त, नाही का उद्योग? मग केळ खाताना जर आपली अवस्था अशी होते, तर चणे खावे लोखंडाचे मग ब्रह्मपदिनाचे. लोखंडाचे चणे खाताना जितकं दुःख आहे, म्हणजे प्रत्यक्ष चणे नाही खायचं, पण प्रत्यक्ष खाण्याचा प्रसंग जर आला तर त्यामध्ये किती दुःख आहे हो, तितकं दुःख कशामध्ये? योगामध्ये. ज्ञानोबा फार मार्मिक सांगतो हरिपाठामध्ये, योग याग विधी येणे नोहे सिद्धी वायाची उपाधी दंभधर्म. योगानं अजून तुम्हाला काय मिळणार आहे?
म्हणून योगाच्या वाटा जे निघाले का सुबटात आहे दुःखाताची वाटा भाग आला. अरे योगामध्ये अत्यंतिक दुःख आहे आणि म्हणून योगानं कलियुगामध्ये देवाची प्राप्ती होईल याची शाश्वती देता येत नाही. राहिला कर्म. कर्म म्हणजे सूक्ष्मता आहे. किती सूक्ष्मता आहे. आचमन करताना हातामध्ये किती पाणी असावं. उडदाची डाळ भिजल एवढंच पाणी असलं पाहिजे. त्याच्यापेक्षा जास्त किंवा कमी झालं तर दारू पिल्याचं पातक लागते बुवा. मग आपण का प्रत्येक वेळेस खिशामध्ये ड्रॉपर घेऊन फिरणार आहे. किती मोजून घ्यायला खेचे. पंगत बसल्यानंतर वारकरी पत्रावळीच्या भोवती पाणी फिरवतो नाही का. आणि ज्याला माहित नसतं ते बी आपली ऍक्टिंग मारायचा प्रयत्न करतो. त्याला माहितच नाही पानगड काय. वारकऱ्याने हातात पाणी घेतले की ते बी हातात पाणी घेते. पण किती पाणी घ्यावं हे त्याला कळतच नाही. अहो एवढं पाणी घेते एवढं पाणी घेते की आपल्या हातातल्या पाण्यानं दुसऱ्याची पत्राळ होऊन जाते तरी थांबत नाही. म्हणजे कर्म जर म्हटलं तर कर्मामध्ये सूक्ष्मता आहे. म्हणून कर्मे धर्मे नव्हतेचा अंग होणे अंग पतन. म्हणजे ज्ञानामध्ये अहंकार आहे, योगामध्ये दुःख आहे आणि कर्मामध्ये सूक्ष्मता आहे. म्हणून या तीनही मार्गाचा संत महात्म्याने कधी अवलंबन केला नाही. उलट मागे बहुता जन्मी हेची करीत आलो आम्ही. अनेक जन्मामध्ये भगवंताच्या प्राप्ती करता भगवत भक्तांनी नामचिंतन वाचून दुसरा कोणताही पर्याय आम्ही नवजोत या वाटला. नाचू पंढरी चोहोटा. कोणत्याही मार्गाला न जाता जन्मोजन्मी आम्ही जोडी येली भक्ती आणि तेने तुझी प्राप्ती झाली देवा. तुझी प्राप्ती झाली देवा. प्राप्ती झाली देवा. जन्मोजन्मी आम्ही जोडी येली भक्त जोडी जन्मोजन्मी आम्ही जोडी आली भक्ती तेने तुझी प्राप्ती झाली देवा. भक्ती प्रेम सुख देऊनी चक्रपाणी ठेवी आपुले चरणी. जन्मोजन्मी नामदेव म्हणतात देवा जन्मजन्मामध्ये आम्ही तुझी उपासना केली आणि त्या उपासनेमुळंच तेने तुझी प्राप्ती झाली देवा. त्यामुळंच तू आम्हाला प्राप्त झाला. अन्यथा देव भेटणं किती कठीण आहे आपण पाहिलं. अन्य कोणत्याही मार्गानं देव भेटलच याची शाश्वती नाही. पण जर नामचिंतन केलं त्या नामचिंतनाच्या योगानं म्हणजेच भक्तीच्या योगानंच भक्ती भावे ओळगे देव महाराज पंढरीराव. हा पांडुरंग परमात्मा केवळ आणि केवळ भक्तीमुळंच तुम्हा आम्हाला प्राप्त होतो. अन्यथा देव भेटणं अत्यंत कठीण आहे. आणि मग नामदेव देवा देवा ज्या भक्तीमुळे तू आम्हाला प्राप्त झाला ते भक्ती प्रेम आम्हाला अखंड पाहिजेत. का भक्ती हे प्रेम रस आहे. भक्ती हा काय प्रेम रस आहे. अनेक प्रकारचे रस आपल्याला पाहायला मिळतात. ज्ञानोपराय सांगतात नवरसी भरवी सागरू. 9 प्रकारचे रस आहेत शास्त्रामध्ये. मुळामध्ये पहा किती तुम्हाला सुंदर त्याचं व्याख्यान पाहायला मिळेल. पण या 9 रसामध्ये अजून काही वेगळे रस आहेत जे आपल्या व्यवहारामध्ये असतात. कोणते कोणते रस आहेत. उदाहरणार्थ आंब्याचा रसच आहे, ऊसाचा रसच आहे. रसच आहे ना. जुन्या काळामध्ये पंक्तीला व्हायचा सुधा रस नाही का.
हे जुन्या काळातला रस. आंब्याचा रस, उसाचा रस आपण नेहमी पाहणारे आहोत, पण आंब्याचा रस सीझन संपल्यानंतर आपल्याला मिळते का हो? जोपर्यंत सीझन आंब्याचा आहे तोपर्यंत आंब्याचा रस मिळते. तुम्ही म्हणताल महाराज कधी बी मागावो आंब्याचा रस, तुम्हाला कधी बी देत्या म्हणे आम्ही, म्हणतात का नाही? हा बघा, गुरुजीला चांगलं माहित आहे ते माझा का तुझा नाही का काय. हा ते काय असेल ते, तो रस आपल्याला कधीही मिळतो, बरोबर. पण मिळत जरी असला तरी सुद्धा त्या बाटलीवरती एक तारीख लिहिलेली असते बघा, एक्सपायरी डेट, नाही का. या तारखेपासून या तारखेपर्यंतच हा रस खा, आणि ती तारीख ओलांडून गेल्यानंतर तुम्ही जर तो रस खाल्ला आणि तुम्ही जर वैकुंठाला गेला तर त्याला कंपनी जबाबदार नाही. आपण असं माहित आहे की नाही आपल्याला, ती तारीख ओलांडली का ती रस खायच्या कामाचा राहत नाही, तो विष बनतो. तसा भक्तिरस आहे का हो? ह्या सप्त्यापासून ह्या सप्त्यापर्यंतच करा. त्या पुढच्या सप्त्यामध्ये भक्तीचा रस तर तुम्ही घेतला, भक्ती जर केली, असं काय ऐकलं का हो? छे छे विट्या इसे सुख नो हे भक्ती रस पुढता पुढती आस सेवावी. हा विटका रस नाही, हा रस आनंदाचा. घोष करा हरी नामाचा, कोण हा दैवाचा भाग पावे येते. तुकोबारा म्हणतात दैववान माणसालाच हा भक्तिरस प्राप्त होतो, अन्यथा नाही. भक्तिरसामध्ये फार मोठी ताकद आहे. एकदा का भक्ती म्हणजेच ब्रह्मरस, त्याला ब्रह्मरस सुद्धा म्हणतात. ब्रह्मरस घेई काढा, ब्रह्मरस नाम विठोबाचे अनेक वाचे न सेवी. तुकोबारा म्हणतात की अरे हा ब्रह्मरस आहे, काढा आहे. रस म्हणजेच काढा म्हणतो आपण. आता त्या काढ्याची आपल्याला सवय झाली बघा 4 वर्षापूर्वी. घराघरामध्ये काढा शिजला जायचा नाही का. हाच काढा म्हणजे ब्रह्मरस आहे. हा म्हणजे आपण घेतो तो नाही, जो देवाचं नामचिंतन आहे, भक्तिरूपी रस जो प्रसव होतो आणि त्यालाच काढा म्हणतात. आणि याच रसाचं आम्हाला काय कर देवा, प्राप्ती करून दे. अन्य रसामध्ये आम्हाला आशा नाही का. रसना ये रे रसावी रसना ये रसावी रसना ये रे रसावी रसना ये रसावी तन हो अधिक तन हो
विटे घेता घोटे अधिक. अरे रसना रसना नाम जीभ ए रसा विटे. या जिभेला इतर रसांची अलर्जी आहे, विटून जाते. का? आम्हाला एकच आवडतं, पथ्यनाम विठोबाचे. अनेक वाचे न सेवी किंवा जिवे गोड तिनं अक्षरांचा रस अमृत जयास पिके पुढे. किंवा नामदेवराय सांगतात, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, मन माझे केशवा का बाने की. आता वेळ झाला आपल्याला. अमृतापेक्षाही गोड असलेलं तुझं नामचिंतन, आणि त्या नामचिंतन रूपी रसाचा आमच्या जिभेला काय आहे, सवय आहे. तुका म्हणे आहार झाला तो हा विठ्ठल आमचा आहारच तो आहे. आम्हाला दुसरं कोणतंही खाद्य आवडत नाही, फक्त नामचिंतन रूपी भक्तिरस. आणि म्हणून तो भक्तिरस आम्हाला प्राप्त झाला पाहिजे. भक्ती प्रेम रस देऊनी चक्रपणे. देवा, या भक्ती प्रेम रसाची आम्हाला अखंड प्राप्ती झाली पाहिजे. अजून एक रस आहे नाथांनी सांगितलेला. कोणता रस आहे? हे तर आपण पाहिले, 9 रस बघितले, आंब्याचा बघितला, उसाचा बघितला, भक्तिरस पाहिला. अजून रस नाथ सांगतात, जो मोले मदिरा पिये तो हर्षे नाचे गाये, जेने ब्रह्मरस सेविला आहे तो केवीर आहे उगला. जेने मोले मदिरा पिये. नाथ महाराज सांगतात, मदिरा नावाचा सुद्धा काय आहे, रस आहे, रस. तोही रस घेतल्यानंतर त्या घेणाऱ्याला आपण कुठं चाललोय, काय करतो ह्याची काही शुद्ध राहिलेली नसते. आमच्या जुन्या काळातले कीर्तनकार हांडे बाबा गोष्ट सांगायचे. हांडे महाराज, निवृत्ती महाराज हांडे, असंच एक फुल पिजलं होतं. घोर कंट्रोल झालं, पिऊन 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 रस्त्यात पडलं, उठायला येईना. आणि त्याच रस्त्यानं राजाची स्वारी निघाली होती. आता राजा हत्तीवर बसून निघालेला, आणि ती रस्ता क्लिअर करण्याकरता शिपाई पुढे चालायचे. आणि त्या शिपाईने बघितलं कोणतं दारोडं पडले रस्त्यात, उचलून बाजूला टाकू. का? हत्तीचा पाय जर पडला तर हाडं सुद्धा याची गावणार नाहीत म्हणली परत, नाही का. म्हणून त्याला त्या बेवड्याला उचललं आणि दिलं बाजूला फेकून असं. आणि राजाचा हत्ती गेला निघून. त्या बेवड्याला असा राग आला, म्हणजे मला फेकतय. ताडपाडून उठलं, आणि उठल्यानंतर सगळं अवसान एक करून कसं तरी पळत 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 गेलं, आणि त्या हत्तीच्या पुढे जाऊन उभारले एकदम. आणि हत्तीच्या पुढं उभं राहून, खाली उभं राहून मोठमोठ्यांदा त्या राजाकडे बघून म्हणू लागला. काय म्हणतोय? ए हत्ती पर बैठने वाले. हे खालनच म्हणतोय, हत्ती पर बैठने वाले बोल, हाथी की और तेरी किंमत क्या है. खालनच म्हणतोय, काय तुझ्या हत्तीची तुझी किंमत आहे सांग. राजा म्हणला, आपली किंमत सांगायला ही शुद्धीत नाही म्हणला. मग याला उचला, आतमध्ये घाला, सकाळी घेऊन या म्हणले माझ्याकडे, सांगू म्हणले याला किंमत आपली काय. शिपाने हातात पायात बेड्या घातल्या, उचलून टाकला लॉकअप मध्ये. लॉकअप मध्ये टाकल्यानंतर पहाट झाली. पहाट झाल्यानंतर गार वारा सुटल्यानंतर ह्याचे आकाबे उतरायला लागले हळूहळू हळू. आणि उतरायला लागल्यानंतर ही शुद्धीवर यायला लागलं. आणि शुद्धीवर यायला लागल्यानंतर फक्त हातापायामध्ये बेड्या लॉकअप मध्ये आपण टाकलेलं आहे. ज्या अर्थी लॉकअप मध्ये आपल्याला टाकले त्या अर्थी नक्कीच काहीतरी रात्री घोटाळा केला. कोण म्हणतंय? बेवडं म्हणते. नक्कीच रात्री काहीतरी घोटाळा केला, पण काय घोटाळा केला हे काय त्याला आठवना. बराच विचार केला पण आठवना. तेवढ्यामध्ये इकडं राज दरबार भरला. राजाला राग आला होता, आणि रागात सांगितलं, जा ज्यांना आपल्याला हत्तीसह किंमत विचारली त्याला घेऊन या म्हणले, त्याला माझी किंमत सांगायची म्हणले. राजाने असं फरमान काढल्याबरोबर शिपाई पळत गेलं, ह्या बेवड्याला उचललं आणि राजासमोर आणलं. राजाच्या समोर आणल्याबरोबर राजाची ह्या बेवड्याची नजरानजर झाल्याबरोबर बेवड्याने मान खाली घातली बस. आणि मान खाली घातल्या घातल्या राजा म्हणतो, का रे आता मान खाली घालतोय? आणि काल छाती ठोकून ठोकून म्हणत होता, हत्ती पर बैठने वाले बोल, हत्ती की और तेरी किंमत क्या है. आता सांगू का मला माझी किंमत? कोण म्हणते? राजा. हे बेवडं लय हुशार. बेवडं राजाला म्हणतं, राजे साहेब अहो किंमत सांगायला लय उशीर केला म्हणला. काय म्हणते? किंमत सांगायला लय उशीर केला. राजा म्हणला, का रे उशीर झाला? का म्हणजे
अहो रात्री जर किंमत सांगितली असती तर बाजाराने विकत घेतला असता म्हणला तुम्हाला. हा म्हणलं कसं काय? अरे लेने वाली चली गई म्हणला. हा आप बचे ठणठण पाल. जी घेणार होती ती गेली की मला निघून. आता काय म्हणलं माझ्याकडचा ठणठण पाल, आता माझ्याकडे काय नाही. तसं हा सामान्य फुटकळ पिणारा जर एवढा मदनमत्त होऊ शकतो आणि ज्यानं ब्रह्मरस घेतलाय तो केविरा ये उगला एका हाती टाळ एका हाती चिपळिया घालती होंबरी एक वाहती टाळिया मातले वैष्णव नटती नाना छंदे नाही मोक्षपदी चाड भजनी आवडी. तुकोबारा म्हणतात त्याने या वैष्णवांच्या अशा भक्तिरसामुळं मदोन्मत्त अवस्था निर्माण होते. मातले वैष्णव नटती नाना छंदे. कशामध्ये मातलेत? भजनामध्ये. नाही मोक्षपदी चाड. छे मोक्षाच्या ठिकाणी कुठं आवड आहे? भजनी आवडी, भजनामध्ये आवड आहे. तसं नामदेव म्हणतात भक्तीमध्ये आम्हाला आवड आहे म्हणजेच भजनामध्ये आम्हाला आवड आहे आणि तोच रस आम्हाला प्राप्त दे करून दे आणि त्यावर ठेवी आपुले चरणी जन्मोजन्मी. तुझ्या चरणाजवळ अखंड आम्हाला वास्तव्य झालं पाहिजेत. आणि शेवटी नामदेव म्हणतात नामामने आम्ही पायिक फुकाचे धारक नामाचे तुझे देवा. शेवटच्या चरणात नामदेव म्हणतात देवा आम्ही तुझे नामधारक आहोत. नामामने आम्ही पायिक. पायिक शब्द वापरला पहिला. पायिक पायिक म्हणजे काय हो? पायिक म्हणजे दास, पायिक म्हणजे सेवक, पायिक म्हणजे नोकर, नाही का? असे समानार्थी शब्द आपल्या मराठीमध्ये आपल्याला कितीतरी सापडतील. मराठीमध्ये समानार्थी शब्द भरपूर सापडतात. पण कोणत्या प्रसंगाला कोणता शब्द घ्यायचा आणि त्याचा अर्थ कसा लावायचा हे ज्याला कळतं त्याला मराठी कळतं. आणि ज्याला ह्या गोष्टी कळत नाहीत त्याला मराठी बोलता येत नाही. मराठी कळणं अत्यंत कठीण आहे. आणि ज्याला ह्या गोष्टीचा अर्थ कळतो ना त्यालाच मराठी कळतं. काय एक साधं वाक्य आहे. परवाच मी एका ठिकाणी वाचलं. फार सुंदर वाक्य आहे. वाक्य असं आहे फक्त त्यातला कर्ता कोण आहे एवढं मला सांगा. वाक्य असं आहे भांडी घासून झाल्यावर काय वाक्य आहे? भांडी घासून झाल्यावर बायकोनं नवऱ्याला चहा दिला. काय वाक्य आहे? भांडी घासून झाल्यावर बायकोनं नवऱ्याला चहा दिला. फक्त यातला करता कोण आहे एवढं मला सांगा. भांडी कोणी घासली एवढं सांगा. चहा पिऊन झाल्या काय भांडी घासून झाल्यावर बायकोनं नवऱ्याला चहा दिला. ह्यात भांडी कोणी घासली? अरे तुमचा अनुभव सांगू नका. काय आहे मराठी आपली. कीर्तन झाल्यानंतर आपण घरी जर गेलो आणि बायकोला जर म्हटलं अगं ए चहा दे, बायको काय दाखवते आपल्याला? भांडी दाखवते. अय भांडी घासल्याशिवाय चहा देत नाही असाच अर्थ ना. अहो असा कशाला लावता अर्थ? आपण चहा मागितल्यानंतर बायको भांडी घासत होती. भांडी घासता घासता म्हणते 2 मिनिटं थांबा, एवढी भांडी घासून होऊ द्या, मग तुम्हाला काय देते? चहा देते. म्हणजे भांडी घासून झाल्यावर बायकोनं नवऱ्याला चहा दिला. आणि लोक काय म्हणतात नवऱ्याने भांडी घासल्याशिवाय चहा दिलाच नाही. म्हणजे करता सांगणं हे जसं कठीण जातं ना तसं मराठी शब्द ते. मराठी शब्द समानार्थी शब्द भरपूर आपल्याला एका सापडतात. पण कोणत्या शब्दाचा अर्थ कुठं योग्य पद्धतीने घ्यावा हे ज्याला कळतं त्यालाच मराठी कळतं. अन्यथा मराठी कळणं अत्यंत कठीण आहे. तसं नामामाने आम्ही पाईक. अरे पाईक म्हणजे काय? पाईक म्हणजे दास, पाईक म्हणजे सेवक. पण कुणाचे ह्याला फार महत्व आहे. आम्ही दैवाचे दैवाचे दास पंढरी रायाचे किंवा धन्य आम्ही दास विठोबाचे झालो. अरे भगवंताचा दास व्हा ना. आपण दास कोणाचं होतोय? आपण दास कोणाचं होतोय? संसाराचं. बरोबर. कारे खरं होसी कारे दास होसी संसाराचा खर दुःखाचे डोंगर भोगावया. तुकोबराय सांगतात अरे गाढवासारखं राबण्याकरता संसाराचा दास होऊ नका. नाही का? संसाराचं दास झालं तर पुन्हा जन्मायचं, पुन्हा मरायचं, पुन्हा जन्मायचं, पुन्हा मरायचं. ह्या गोष्टीमध्ये अडकावं लागल. पण देवाचं दास्यत्व जर स्वीकारलं किंवा देवमान्य संतांचं दास्यत्व जर स्वीकारलं तर मग मात्र आपला जीव
आपलं जीवन सफल झाल्याशिवाय राहणार नाही. तसं नामदेव म्हणतात, देवा आम्ही तुझे दास आहोत, नुसते दास नाही, धारक नामाचे तुझे देवा. धारक शब्द नामदेव वापरतात. नामधारक. नामधारक कुणाला म्हणतात? तुम्ही आम्ही नामधारक आहे का हो? आपण नामधारक आहे का? छे छे, आपण नाम जापक आहोत. आपण काय करतो? नाम जप करतो, म्हणजे मोजून जप करतो, नाम जापक. आणि संत महात्मे मात्र नामधारक आहे. धार अखंडित ओघ चालियला नित्य. अखंडित आहे आणि नित्य आहे. आपले कधी तर आहे आणि खंडित आहे. फक्त सप्ताह आला की आपल्याला आठवतं मंदिर. इतर वेळेस ती मंदिरात देव आहे का गेला पळून बघायला बी आपण येत नाही. तसं संतांचं नाही. संत अखंडितपणे नामचिंतन करतात. जागृती अवस्थेमध्ये आहे, स्वप्न अवस्थेमध्ये आहे, नाही का? कोणतीही अवस्था असू द्या, संतांचं नामचिंतन क्षणभरही बंद नाही. अखंड खंडे ना जीवन राम कृष्ण नारायण राम कृष्ण नारायण अखंड खंडे ना जीवन राम कृष्ण नारायण राम कृष्ण नारायण अखंड खंडेना जीवन रामकृष्ण नारायण. किंवा नकळे दिवस की राती, अखंड लागली से ज्योती, आनंद गतीची लहरी वर्णू मी किती. तया सुका न दिवस नकळे, रात्री नकळे, अंगी खेळे दैवत. हे अखंड नामचिंतन चालू आहे. अहो अखंड तर आहेच आहे. संत महात्मे जीवन अवस्थेमध्ये नामचिंतन करतील, यात काय विशेष. पण देह पडल्यानंतर सुद्धा, प्राण त्याग केल्यानंतर सुद्धा संतांचं नामचिंतन बंद होत नाही. त्याला म्हणायचं नामधारक. चोखोबारांचं उदाहरण पहा. चोखोबारा गावकोस बांधण्याकरता, म्हणजे दगडी भिंत बांधण्याकरता गेली असताना मंगळवेड्याला 10-15 फूट भिंत चांगली वर उचलली गेली. दगडाची भिंत जुन्या काळात हे असे मोठ्याले दगड, आणि त्या दगडाच्या खाली बसून घडायचं काम चाललं होतं. काय झालं, कसं झालं, देव जाणे. कुसू कडाडले अकस्मात. अकस्मात म्हणजे अचानक कुसू कडाडली, भिंत कडाडली, आणि ती भिंत पडली. ती पडली नेमके त्याच्या खाली बसणारे सगळ्या लोकांच्या अंगावर पडली. आणि त्या सगळ्यामध्ये चोख्याने अर्पिले प्राणदेवा. चोखोप्राणी आपला देह भगवंताला समर्पण केला. प्राण निघून गेले. आणि ही बातमी देवाला कळली की माझा चोखोबा काम करता करता भिंत पडून त्याच्या खाली मेला गेला. देवाला वाईट वाटलं, देवाच्या डोळ्यातनं पाणी येऊ लागलं. नामदेवाला हाक मारली, नामदेवा अरे जा आणि माझ्या चोखोबाची हाडं गोळा करून घेऊन ये. नामदेव म्हणले, देवा तया खाली मार बहु चूर झाली. त्याच्या खाली काही एक का दोन मेले का? बहु शब्द म्हणजे अनेक, कितीतरी मेलेले आहेत. आणि त्या इतक्या मेलेल्या लोकांना चोखोबाचं हाड कसं ओळखू म्हणले मी. असं म्हटल्याबरोबर देव म्हणतात, नामा म्हणे देवा कैशा ओळखाव्या, आणि विठ्ठल नाम जयामध्ये निघे. अरे ज्याच्या हाडातून सुद्धा विठ्ठल 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 ध्वनी निघल, ते हाड म्हणले माझ्या चोखोबाचं आहे. असं म्हटल्यावर नामदेव गेलं. तोपर्यंत लोकांनी भिंत बाजूला करून त्यातलं मृत बाजूला करायला सुरुवात केली ती. आणि त्यातनं एक एक हाड उचलून नामदेवांनी कानाला लावावं. ज्यातून विठ्ठल 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 ध्वनी निघल, ते आपल्या धोतरामध्ये नामदेवांनी गुंडाळलं. आणि ते घेऊन पंढरपूरला आले. आणि मग देवाच्या चळी उठला असे गजर, विठ्ठल नामे अंबर गरजत असे. देवाने आपल्या पितांबरामध्ये ते हाडं घेऊन पंढरपुरामध्ये नामदेव महाराजांच्या समाधी समोरची समाधी आहे ना, ती प्रत्यक्ष देवानं चोखोबारांचा दगड तिथं ठेवून, म्हणजे हाडं आत ठेवून बांधलेली समाधी आहे. मला सांगायचं तात्पर्य एवढंच की चोखोबाने देह समर्पण केला. देह समर्पण जरी केला तरी नामचिंतन मात्र बंद झालं नाही. म्हणून तेव्हापासून पंढरपूरच्या दर्शनाची अलिखित नियम असा आहे. काय नियम आहे? अलिखित आहे. पहिल्यांदा पांडुरंगाचं दर्शन करताना आधीच चोखोबाचं दर्शन करावं. का चोखोबाचं दर्शन करावं? पहिल्यांदा चोख या शब्दाचा अर्थच आहे शुद्ध. शुद्ध चोखा मेळा करी नामाचा सोहळा. शुद्धता आहे चोखोबा. चोख ज्याला आपण 24 कॅरेट्स म्हणतो ना, शुद्ध सोनं.
तसं चोखोपरा म्हणजे शुद्धता आहे. चोखोपराचं दर्शन घेतल्याबरोबर आपल्या अंतःकरणाची काय होते, शुद्धता होते. आणि जोपर्यंत अंतःकरणाची शुद्धता होत नाही तोपर्यंत मुखातून नामचिंतन निघत नाही. चोखोपर दर्शनानं अंतःकरण शुद्ध होतं आणि शुद्ध अंतःकरण झालं की मग मुखातून देवाचं नामचिंतन निघू लागतं आणि मग नामदेवांना भेटायचं. नामदेवांना भेटल्यानंतर नामचिंतन होतं आणि नामचिंतन जोपर्यंत पूर्णत्वाला जात नाही तोपर्यंत देव भेटत नाही. म्हणून पहिल्यांदा चोखोबराचं दर्शन, नंतर नामदेवाचं दर्शन आणि मग पांडुरंगाचं दर्शन. मला सांगायचा मुद्दा की धारक नामाचे तुझे देवा, भक्ती प्रेम सुख देऊनी चक्रपाणी, ठेवी आपुले चरणी जन्मोजन्मी, कीर्तन सेवा आटपली झालेली सेवा. ज्ञानोबराय, नामदेवराय, नाथराय, तुकोबराय आदी संतांच्या चरणी समर्पण करून, छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी समर्पण करून सेवेला पूर्णरम द्यायचा. सालाबादप्रमाणे याही वर्षी जगद्गुरु तुकोबरा बिजो उत्सवने नाथषष्ठीचा उत्सव, या उत्सवाला बऱ्याच दिवसापासून सुरुवात झालेली आहे आणि याची सुरुवात आमच्या संप्रदायाचे भीष्माचार्य असणारे काय आपले बाबा वक्ते बाबा, निवृत्ती बाबा वक्ते, खडतर उपासना अनेक वक्ते बाबांची, मतावरती ठाम राहणारं व्यक्तिमत्व, कुणाची भीडभाड बाळगणारं नाही, चूक ती चूकच म्हणणारे नाही, भीडभाड चुका म्हणे साना चोर, अशी वृत्ती त्यांची असलेली, साधका करता संपूर्ण आयुष्य झिजवलं बुवा. त्यांच्या डोळ्यामध्ये फुल पडलं होतं. फुल, हे फुल काय नुसतं बघून बघून पडलेलं नव्हतं, मग अभ्यास करू 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 करून ते फुल पडलं होतं. बराच व्यासंग त्यांचा होता, अनेक शास्त्र मुखोद्गत त्यांनी केली होती. आपल्याकडचं ज्ञान इतरांनी त्यांनी बऱ्याच प्रमाणामध्ये वाटलेलं आपल्याला इतिहास पाहायला मिळतो. असं संप्रदायाचं बरंच मोठं काम करणारे, संप्रदायाची धुरा एकट्यानं काही दिवस वाहिली बुवा. खडतर लोकांनी कितीतरी आक्रमण संप्रदायावरती केले, या सगळ्याला पुराव्यानिष्ठी उत्तर देण्याची शक्ती फक्त आणि फक्त वक्तेबाबामध्ये होती. अशा वक्तेबाबाची संगत तुमच्या जीवनात तुम्हाला घडली, खरोखर धन्यवाद, भाग्यवान आहात. त्यानंतर आवश्यक महाराजांची परंपरा इथं आपल्याला पाहायला मिळते, ती बी भक्तीची मोठी परंपरा आपल्याला इथं पाहायला मिळते. आता तुकोबरांची परंपरा आपल्या ठिकाणी आहे. असे त्रिवेणी संगमाचं गाव यातून आपल्याला पाहायला मिळतं. अशीच उपासना आपल्यातून अखंड घडावी ही नामदेवाच्या चरणी प्रार्थना करून सेवेला पूर्णरम द्यायचा. ज्ञानेश्वर ज्ञानराज